सो गुड मॉर्निंग गाईज. आज आपला पहिलाच ब्लॉग आणि आपण चाललो आहे ट्रेकला. आणि आपला ट्रेक आहे माहुली. तर पब्लिकची वाट बघायची चालू आहे. सगळे खालती येत आहेत. आल्यावर सगळ्यांना एकत्रच सगळ्यांचं इंट्रोडक्शन देतो. भेटूयात थोड्याच वेळात सगळ्या पब्लिकसोबत. तर आता 4 मेंबर्स आलेत आपले. सगळ्यात पहिले खोटं बोलू नको. 4 मेंबर्स आलेत. 6 मेंबर्स पुढे गेलेत. मुलींमध्ये सगळ्यात पहिली मी आहे. आणि बाकीचे पण येत आहेत. आल्यावर आपण डायरेक्ट स्टेशनला भेटू, जुनगर स्टेशनला. बाय. वेलकम टू माय फर्स्ट ब्लॉग. बोल नको आता बोल ना. आता कर बडबड. तर गाईज आपण ट्रेनमध्ये सगळे. गाईज आपण ट्रेनमध्ये आपण सगळे. बोल गाईज. कॅमेरा फिरला की सांग. आदित्य भाई. अशांत. होय होय. काय बोला. एकदम इकडे पण आपली पब्लिक आहे सगळं. आता ठाण्याला पोचलो आहे आणि 6:02ची ट्रेन पसारा. राहुल गेला तिकीट काढायला. तुला कसं वाटतंय आपण ट्रेकिंगला चाललोय? खूप छान वाटतंय. प्लॅन मी केलाय आणि तो सक्सेसफुल होतोय हे बघून मला खूप आनंद झाला. सो अशाच ट्रेक्स करत जावं हेच मी तुम्हाला सांगेन. ठीक आहे, चला बाय. आता ठेवू. व्हिडिओच्या सुरुवातीला लागली आहे. तर लक्ष नका देऊ. समीक्षाने ट्रिप काढली तर मस्तच असेल. तुला कसं वाटतंय? खूप छान, भारी. अजून काय बोलू? अजून मला काही समजत नाही. आता ट्रेकिंगला गेल्यावर समजेल. तुला कसं वाटतंय? आता आपण आसनगावला पोचलोय. आसनगाव स्टेशन. आणि 7:23 झालेले आहेत. जेव्हा मी उठत पण नाही. श्रेयस नाही. खूप मजा येणार आहे. श्रेयस आमिर लोक लेट उठतात. लयच वरती गेला. आमिर लोक लेट उठतात. तू 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 इकडे बघ. हे बघ तोंड दाखव. चैन विकली. कॅमेरा त्या झोपेत माणसाने चेन तोडली. या कॅमेराच्या पैसा गेला तरी चालेल. या कॅमेराच्या मागे जी चैन गेली ती आम्ही सांगू नाही शकत. हे सगळं नव्हतं सांगायचं. आणि अर्धी पब्लिक पुढे आहे तुमच्या रिक्षामध्ये. भेटूया डायरेक्ट फोर्टच्या पायथ्याशी भेटूया. डायरेक्ट बेस कॅम्पला. बाय बाय. आता आपण एंट्रीला आहोत किल्ले माहुली. आता बघू किती वेळ लागतो आपल्याला जायला. इथून 30 रुपीज आहे एका तिकीटची प्राईस. एंट्री गेट.
इथे राईट साईडला तुम्हाला एक गार्डन टाईप छान लहान मुलांना खेळायला. इथे हे 2 रोड्स आहेत, राईट अँड लेफ्ट. आपल्याला राईटला जायचं आहे. बोलतात 1.5 ते 2 तासाचा ट्रेक आहे. बघू आता किती वेळ लागतो. ॲक्च्युली आहोत आम्ही 16 जण, तर टाईम लागेल. बघू. ब्लॉगर बघा कोड लँग्वेज वापरतोय. काय कुठे जायचं आपल्याला? तिथे जायचं आहे ना. अच्छा हा का? बरं ठीक आहे ठीक आहे. चल चल चल. बोलल्याने काय होतं? कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो. कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो. गाडी आहे काय तुझी? गाडी आहे ना ती. आता गाडीमध्ये समजा एअर फिल्टर मधनं दोन्ही कडून एअर इनटेक होते, तर मग गाडी या ट्रेनिंग कोणाला पाहिजे असेल ना ऑटोमोबाईल मध्ये डायरेक्ट जर्मन गाडी. जर्मन जर्मन. तर गाईज आपला ग्रुप अर्धा खूप साऱ्या पार्ट्समध्ये डिवाइड झाला. आता अर्धे वरती गेलेत, खूप पुढे गेलेत ते लोक, आणि एक पार्ट आपला पाठीमागे, आणि एक पार्टचा आत्ता पत्ता नाही, तो मध्येच कुठेतरी हरवला आहे. आणि आमचे प्रोफेशनल ट्रेकर बघा. प्रोफेशनल ट्रेकर कोच सर कोच सर कोच सर तू हा हा हा. तर मी सांगतो तुम्हाला, ते त्यांची भाषा मला समजते. ते बोलतात की मोठे मोठे श्वास घ्यायचे आणि तोंडाने बोलायचं नाही, तोंड बंद करायचं. हा हे त्यांचं एक्सपिरियन्सचे बोल आहेत असे ते म्हणतात. फुलपाखरू तुमचं होईल. चला पटकन. बघ बोलायला थांबवतात. चला. रोहिणी मॅडम पॉज घेऊन बोलतात. आता समजलं मला तुझं 7 काय होतं ते. चलो 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 गाइज गाइज. ती राहिली एकटी परत पाठी. हाय गाय हाय गाईज कर. हे बघा काय हालत आहे. ट्रेकिंग कशी चालली आहे? हाऊचा जोश संपला. माऊलीचा जोश संपलाय. माऊली आहे ना तिची बाहेर. आणि इकडे निकिता दिदी आहे, कालच रायगडावरून आली आहे, तरी पण आज डेडिकेशन पाहिजे. हे आमचे कोच, आणि हे आमचे कोच जर्मन. हे आमचे जर्मन ट्रेनर. चला नवीन न्यू जॉइनर. हा पहिला ट्रेक आहे. ट्रेनी टेकर. मला परत नाही नेणार खरंच. जोश चांगला आहे, पण बॅग माझ्याकडे सगळ्या देऊन गेले. तर माझा सध्या कुली बनलाय पाठून पुढून. हे बघा हालत टाईट आहे सध्या. काय बॉडी गेल्यावर कशाला बनवली? हा बॉडी कुलीसाठीच. आणि तुमचा काय विषय? आम्ही काय नाही, आम्ही बॉडी बिल्डिंग काय नाही, आपला स्टॅमिना खूप आहे. हा हे बघा एकदम मस्त. बरं आहे बरं. आपण अजून थकवा नाही लागला मला. काहीच नाही. चला जाऊ द्या, टाका पुढचा पाऊल. पाऊल टाक पुढे. अरे नको ना, मला भीती वाटते. मला पण घेऊन चला ना. येणार हाय करा. हाय RS ब्लॉग म्हणून भेटेल. 2 दिवसानंतर सर्च करा. RS ब्लॉग.
आहे इथे पुढे. कोण आहे? चिव आहे? हाय रेंज आहे, येते जाते पण आहे. तुझ्या फोनला आहे का बघ ना, चेक कर खिशातून काढून फोन. तर गाईज आपली अर्धी गँग जी आहे ती टॉपला पोचलेली आहे आणि आपल्या काही ट्रेकर्समुळे आम्ही लोक लेट झालोय, कारण ते फर्स्ट टाइम ट्रेक करतात. तर एवढं ठीक आहे, एवढं समजू शकतो. आणि 6 व्ह्यू आहे. राहुल रील बनवणार आहेस? यूट्यूबला ब्लॉग पडणारे रील साठी वेगळा कंटेंट शूट केलाय. काय राजा मला घ्यायचं. धक्का नको देऊ. धक्का वगैरे देऊ धक्का नाही रे. तो अजून अवघड आहे. चला लेट्स गो गाईज. धारा तीर्थी पडलेत. कुठे गेले? सॉरी, कुठे? इथपर्यंत ओके, इथपर्यंत ओके होतं. नाही आपला स्टॅमिना खूप आहे. हा हे बघा एकदम मस्त. बरं आहे, बरं आहे. आपण अजून थकवा नाही लागला मला. काय आता ह्याच्या पुढचं? इथे मस्त हवा येते, कारण की व्ह्यू पण त्या टाईपचा आहे. हा का व्ह्यू? फोटो मस्त येते. इकडून जो व्ह्यू आणि जी हवा येते, आ हा हा हा, फक्त जहर. गदासारखं चढायचं नाही, थोडं एन्जॉय करत चढायचं. एन्जॉय. हा बरोबर. नाही तर सायराज सारखं पोचलाय वरती जाऊन बसला अर्धा तास झालं. काय फायदा आहे? एन्जॉय केलाय, वाईब काय आहे काय नाही. तर चला वरती चढूया. हे चल चल, ये लवकर. चल 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 निकी दीदी, गो. चल सिद्धी सर, व्हिडिओ काढू प्लीज. काय बोल? हाय. चलो मी निघतो पुढे. ए श्रेयश, या दोघींना घेऊन या. आणि तू स्वतः ये, तू स्वतः ये. सो सगळ्यांची ऑलमोस्ट 50% लोकांची हवा टाईट झाली आहे, कारण की आजचा क्लायमेट त्या टाईपचा आहे. खूप जास्त ऊन आहे. असं वाटलेलं पाऊस पडेल, पण पाऊस नाही पडला. आणि ऑलमोस्ट टॉपला पोचलो आता. इथून झेंडा दाखवतो मी तुम्हाला एकदा. तर हा टॉप आहे वरती, दिसतोय तो. हा जो आहे हा टॉप आहे वरती. हा सो चला 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 चला, लेट्स गो. चल सिद्धी, इकडून पास हो, इकडून. अशी हा चल. तर गाईस खूप अवघड ट्रेक आहे. नाही, इतना भी अवघड नाही आहे. हा का? हवा टाईट झाली आहे सगळ्यांची. चल दादा कमा, चल निघे दीदी. लक्ष देऊन करायला. जा तू वर, मी येते. चल चल जा जा, चल चल चल. मी येते. चलो 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 चलो. चल लवकर. Siddhi, you come from there. हा ये ना, काय तू ट्राय कशाला, तू ये स्वतः. ट्राय करूच नको, पूर्णच ये. आणि गाईज फायनली हे आम्ही येतो. आपली पूर्ण गँग. कॅमेरा कोणत्या बाजूला आहे?
येणार नाही चुकीचा पकडला ना ट्रेन. ही आपली पूर्ण गँग वरती पोचली. एका माणसाला सोडून फक्त कोण तो एक आयशू. ती इथून दिसतीये पण कॅमेऱ्याला नाही दिसणार. असं ती चढतोय काय?